वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याच्या नोंदी असलेल्या लाल डायरीचं प्रकरण जिल्ह्यात चांगलंच गाजतंय। कोल्हापूरच्या सीपीआर मधील या लाल डायरीनं खाबूगिरीचा प्रकार उघडकीस आला। लाल डायरीच्या चौकशीत अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणात सीपीआरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर आणि तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांना निलंबित करण्यात आलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाल्यानं सीपीआर मधील खाबूगिरीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालंय। सीपीआर मधील शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिल मंजुरीसाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत। या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटानं केलेल्या आंदोलनादरम्यान सापडलेल्या लाल डायरीनं मोठी खळबळ उडवून दिली। कुणाला किती रक्कम दिली त्याची नावं या डायरीत लिहिली होती। तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनाही पैसे दिल्याच्या नोंदी आढळल्यात। हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता। त्यानंतर 3 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती। या समितीनं शल्यचिकित्सक कार्यालयातही आर्थिक व्यवहाराच्या फायली तपासल्या होत्या। या नोंदी कक्षसेवक आणि एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यानं केल्याचं चौकशीतून समोर आलं। मात्र अंतिम जबाबदारी दोन्ही शल्यचिकित्सकांची आहे। त्यामुळे त्यांना जबाबदार धरून दोघांना निलंबित करण्यात आलं। शुक्रवारी रात्री उशिरा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रालयातील कार्यसन अधिकारी नील कुमेरिया यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत। या प्रकरणातील कक्षसेवकांच्या बदलीची शिफारस चौकशी समितीनं केली आहे। त्यानुसार आरोग्य उपसंचालक पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे। मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे।